कालचा पाऊस पाऊस फुल आहे ना. हे बघ कट केलेली डिश. एक इकडं बघा चिंबोरा आहे, साईज बघा मस्त आहे. आणि इकडं मोरी आहे, जी चिंबोरी तोडून झालीत आपली मस्त बघा. मस्त चूल पेटलेली आहे आणि असा चिंबोऱ्यांचा भन्नाट उकल आलाय बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडेल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर सकाळ सकाळी आहे ना, आज इकडे गावामध्ये आपल्या पाऊस पडते. तर चमकते सकाळ सकाळचा पाऊस. एप्रिल मेला पण सुरुवात नाही झाली. कसा वाटते पाऊस? जोरात पडते आणि आम्ही आमुशी सुकत घातलेली. ढगफुटी गारवा सगळा आहे. आज पावसाचा सीझन चालू झालाय. मला फुटतात ढग तिकडे. तर जोरदार पाऊस पडत आहे बाहेर आणि गरडते पण आणि चमकते पण. तर तुम्हाला बाहेरचा सीन दाखवतो. व्हिडिओ नक्की इंटरेस्टिंग होणार आहे. काय पप्पा इंटरेस्टिंग काय खतरनाक खतरनाक होणार. फुल पाऊस पडते म्हणजे वाटला पण नव्हता. एप्रिल महिन्यात चालू आहे, अजून नाही जून जुलै महिना चालू पण नाही, म्हणजे त्याच्या आधीच आलाय पाऊस. कसला जोरदार पाऊस पडते. छत्री आहे का नाही? आहे. कुठं जा घेऊन या छत्री. लाईट पण गेले. ठेवलेत. ठेवलीच नाही गाडी. आंबे इथे पिकट ठेवलेत. नशीब लवकर काढले आपण आंबे. आता काय फायदा ना आमचा काय. हो चल एक राऊंड मारून येऊया. हो इकडं पण आहे. 4 पेट आहेत ना. इकडं आहे. सकाळ सकाळ पाणी भरते पावसात भरतस. आजारी आहे. जोरात पाऊस पडतो. हे बघा छत्री अशीच राहते ना. वरती करा. नाही वरती जाणार. इकडं ठेवा. या येताव. गाडी घ्या इकडं. गाडीला आतमध्ये ठेवा. तुम्ही ठेवा. ही आपली गाडी आहे. तुम्हाला दाखवली नाही व्हिडिओमध्ये. जस्ट घेतलंय गाडी. आतमध्ये ठेवलं. इकडं आई पाणी भरते. भुरभुर करते. पाणी बघा इथे किती तुंबलं. हा आज फुल पाऊस आहे. आज रोडला जायला भेटणार नाही आपल्याला. पाऊस फुल आहे ना. फुलांचं झाड बघा. थोडा कमी झालाय पाऊस. मारल हो आता जोर येईल ना. पाणी चालू झालं. वरती बघा ढग बघा कसे फुटतात. आंबोशी सुकत घातलेली काय पण ओली झाले. गरडते बघा तिकडं.
आवाज बघा. झाडं पानं नाही हलत. तिकडे आतमध्ये पपई पण आहेत. थोडा आता कमी पडायला लागलाय, मगाशी जास्त होता नाही. जसे ढग येतात तसे पाऊस जोर जोरात पडत. तर थोडे ढग शांत झालेत, पण पूर्ण कालोख आहे. सकाळचे 9 वाजलेत नाही, 9 वाजलेत. मला गाड्याला दाखवतो 9 वाजलेत बघा. तर लोकांचा कामाचा टाइम होतो जायला. रॉड आपले इकडे ठेवलेत. चाय दिलाय आईने. या मित्रांनो, चाय पियाला. भरपूरच चाय आहे. सकाळ सकाळचा चाय पियाला वाटीमध्ये मजा वेगळी. मग वाटीमध्ये घेतलेला, आता कपामध्ये सांगितलं पियाला नाही भेटत ना वाटीमध्ये, मग बदली केला कप. आंबे आपण पेटीत ठेवलेत. व्हिडिओ टाकायची पण राहिले. हे बघा आंबे उजळलेत, म्हणजे पिकलेत. भारी वाटतात. या एक दिवशी नक्की आंबे खायला आमच्याकडे. हापूसचे आंबे आहेत आणि पाऊस पण भरपूर पडतोय. तर आज आम्ही प्लॅन केलाय नाही पप्पा, काय आज चिंबोरी पकडायची पगोली ना, जायचं ना पप्पा? हो पप्पा, जावाचाच. भरपूर दिवसांनी आज पगोल्याना सुद्धा जाणार आहोत. पाऊस पडतोय, पावसातच जायचं नाही. गरडतंय पण जाम. हे 3 आपल्याला भेटलेत. हे बघा पिकलेले. हो पिकलेत ना पप्पा? अजून भरपूर आहेत वाटतं. काय गो आई. इकडे पप्पा आहेत. आणि आता आपण आंबे काढलेत पेटीमधनं. तर पिकलेत ना ते कट करतात ना पप्पा, कापतात ना. मस्त की खाणार आम्ही सकाळी 9 वाजता. आणि मग पगोल्याला जाणार नाही. आज सुट्टी आहे. आवाज बघा बाहेरचा. कलर मस्त आहे का? मला कापा कल्टिवेटर नसतं ना औषध. सकाळी आत्ता जस्ट पाऊस पडलाय, थोडा थांबलाय पाऊस. आणि पप्पाला बोलू आपली पेट्या लावल्यात आंब्यांच्या हापूसच्या. म्हणजे बरेच दिवस झालेत. व्हिडिओ पण टाकायचा राहिलाय आपला, तो पण लवकरच टाकूया. पेंडिंगला राहिलाय. तर इकडे पप्पा आंबे कट करतात नाही पप्पा. तर हा बघा आंबा कसा आहे, मस्त पिकला हापूसचा आंबा. तर टेस्ट करणार आहोत. या खायला मित्रांनो. सर्व कापू का हात कापू. जबरदस्त, म्हणजे एकदम गोड लागते, साखरेपेक्षा भारी. हे बघ कट केलेली डिश. बहुतेक तर सगळीकडे पिकले असतील ना आंबे. म्हणजे पाऊस पडतोय आता, आंबे बाकीचे काय काय लेट आहेत ते ना, काढत नाही ना त्याचं. कमी झाला पाऊस. नाही बाबा नाही. कासव नाही काय ह्याच्यात? गरडतंय तिकडे. पाणी भर सकाळी. तिकडं पाऊस चालला पुढं. बदामाचं झाड लय मोठं आहे. चालली डोक्यावर घेऊन. थांबलाय नाही पाऊस. पाऊस ते थांबत नाही. जाम जोरात आला, शूट नाही झाला. पावला पण. आणि इकडे पगोल्यानं घास लावतात, कोंबडीचे ना. घास लावून आता डायरेक्ट आपण पुलावरती जाणार आहोत. छत्री घ्यायला लागेल. पाऊस काय अजून कमी नाही. मगाशी झालेला, आता परत सुरुवात केली पावसाने. कुठले घास? कोंबडीचे ना.
पगोल्यानं घास बांधून झाल्यावर आपण पुलावर जाणार मित्रांनो. आता आपण पगोल्यानं जाणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, आपले मित्रांनी सूरज दादाने अशी एक डाय बनवून दिली आपल्याला, जी की आपण श्रिम्पला यूज करतो ना. अशी गल बघा, झिंगा आहे आणि ही यूज करतो आपण. मस्त गल आणि मासे पकडतो भरपूरच. आणि ह्या गली आहेत. तर डाय बनवणार आहोत नंतर, टाईम नाही आता. आता पगोल्यानं जातो चिंबोरी पकडायला. तर ही अशी डाय असते बघा, एमसीलची डाय. मग थँक्यू सूरज दादा, थँक्यू सूरज दादा, मस्त डाय बनवून दिली, एक नंबर. आता बघा पाऊस पण गेलाय. आता चाललंय पगोल्यानं. कपडे वगैरे बदलवलेत मी पण. बघा टी शर्ट वेगळा घातलाय, फिशिंगचा घातलाय. ऊन आलाय ना आता, ऊन आलाय पण ते हे घे. पाऊस पूर्ण क्लिअर झालाय. तिकडं थोडं ढग आहेत आणि पूर्ण ऊन आलाय. आणि आम्ही बघतो पाण्याची वाट कधी येते. तर पगोल्यानं घास पण लावलेत, मग टाकून घेतात पप्पा. नाही 5च आणले, जास्त नाही आणले. पाऊस ऊन सगळ्या गोष्टी सारख्या नाही. तर पहिल्याच पगोली टाकतात. पंड टाक. दुसरा पगोली टाकणार आहेत. बोईट जाम आहेत. बाटल आणायची काय, पण पाणी नाही अजून. पाणी तिकडून येतं. तर शेवटचा पगोली आहे, टाकून घेतात पप्पा. टाका टाका लग समोर टाका. लाल परी. आता भरती लागले आणि आता पगोली आम्ही टाकलेत ना, ते पाळवतात पप्पा. पहिला पगोली फेल आणि कडक ऊन. सकाळी जाम पाऊस नाही पप्पा, सकाळी जाम पाऊस होता. पाणी बघा खदललाय. पगोली मी पालवत होतो आणि शूट नाही झाला. तर एक इकडं बघा चिंबोरा आहे, साईज बघा मस्त आहे. आणि इकडं मोरी आहे, जी की समुद्रातून येतं मोरी. कुर्ली आहे मस्त साईज. आणि भरती लागले ना, चिंबोरी पण भेटतात बघा. समोरून एसटी येत आहे. ड्रायव्हर. कुर्लीची साईज मस्त आहे. पप्पा गेलेत आखी आणायला. तर उशीर आपल्याला पकडूनच ठेवायला लागतील, का दुसरे गाडे पालवायला भेटणार नाही. पाणी मस्त आहे. नंतर नांगवणार आहेत. पहिली बोनी एकदम इझिली चिंबर पकडायची. हा गाडी लागला का फोडला धर. देवधन तुझी जे टाकून गेलं. उचलतो. शूट काय गाडी पालवताना होत नाही, मलाच पालवावं लागतात. पप्पा काय पालवत नाही पटापट. पण चिंबोरा येते प्रत्येक पालवणीस. चांगली गोष्ट आहे, येते. तो पूर्ण गुतला आहे चिंबोरा. धांड्या आहे, धांड्या. हो. बघा मस्त आहे ना. जवळ पगोली पालवत आहो मित्रांनो. छोटा घेऊया तरी पण ठीक आहे. आपल्याला बनवायचे आहेत ना रेसिपीसाठी. छोटा आहे पण जाम नाचत आहे, नाट्य गिरे होते. बघा छोटा आहे, दिसतंय ना. आणि
आपल्याला 2-3 भेटली. काम झालंय. 2-3 भेटली. अरे बाबू नारळ नको नाही. तिकडं पुढं नाही ना. सायकल बघा, एक नंबर सायकल आहे. नाव काय तुझं? प्रियांशू. कितवीला आहेस? 5वीला. आणि शाळेचं नाव? राजू शाला. मग ही सायकल कशी काय तुला भेटली? सायकल शाळेत जातस म्हणून सायकल सारे फुकट दिले ना. अशा किती सायकली वाटल्यात तरी? 41. कोणी? निलेश मिटकर सर. म्हणजे बघा, निलेश दादानी ह्या सायकली वाटप केलेत. 141 ना. 41 मस्त आहे सायकल. काढो मोठी मोठी चिंबोरी, तुला लागली पाहिजे. चिंबोर आहे. आपण तो पगोली तिकडे टाकत होतो ना, तर याला लागलाय. नांग बघू दे कसं पकडतो. मस्त आहे रे, काला काला. अरे पाला. टाक असं काय नाही, असंच कर. पप्पा याला काढा. आता बघूले आपण पालून झाले, पण आता चिंबोर नाही लागत कारण पाणी फुल झालंय. बघूया आता शेवटची पालवणी आहे. आणि मग पगोले घरी काढून आता आपण बघूले घरी जाणार. आणि मग जे आपल्याला चिंबोरे भेटलेत ना, त्यांची रेसिपी बनवणार. हे बघा, आपल्याला 4-5 चिंबोरे भेटलेत, त्यांचीच मस्त आज रेसिपी बनवणार आहोत. पप्पा पगोले काढून घेतात ना, बहुतेक तर काढून झालेत. आता घरी जाऊन रेसिपी बनवायची आहे चिंबोऱ्यांची. आत्ता आपण मित्रांनो घरी पोचलोय आणि जे आपल्याला चिंबोरी भेटलीत ना, त्यांची मस्त रेसिपी बनवणार आहोत. आणि ह्याने चिंबोरीने इकडे पकडलाय. पप्पा मोर ते डुबके डायरेक्ट तिथे. चला दाखवा बाप्पा ते किती झाले. एक गाव 2 तुकडे भरलेले आहे ना. मस्त बघा, भरलेलं आहे कुर्ली. डुकच वासून ठेवलेत. 3-4 भेटले. मोरी पण भेटलं एक. त्याला थोडा नांगवलाय, हातनंगी टाकले. ए पिल्लू, टटट 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 टटट. सकाळ चिंबोरी तोडून झालीत आपली मस्त. लाल भरक आहेत. 2 मिनिटं. इकडे बघा, कांदा लसूण आहे. आणि इकडे घरगुती मसाला. इकडे थोडीशी हळद. एक चिंबोर बाहेर निघालाय, मोरी आहे ना. आणि हे कटिंग केलेली चिंबोरी. ऑइल तेल टाकत आहे. मस्त चूल पण पेटलंय. चूल थोडी जुनी झाली, घ्यायची आहे नवीन. कांदा आणि लसूण आहे. तेल थोडं गरम व्हायला पाहिजे. चूल पेटलंय मस्त. लसूण कांदा टाकलाय, तेल टाकलाय. मसाला पहिला कांदा वगैरे मस्त शिजलाय, त्यानंतर मसाला टाकलाय बघा. आणि हळद पण टाकलंय मसाल्याच्या सोबतच. मस्त ग्रेव्ही टाईप केलंय. हे काय? कस्तुरी मेथी आहे. जवळून दाखवतो. मस्त मिक्स करत आहे. चिंबोरे टाकून घेतले.
वा काय वास येतो. ढोलू काय पाणी टाक. ढोल ढोल पाणी टाकलं काहीतरी काय पाणी सोडत आहे आता ढोल. थोड्या टायमाने उकल येणार मग बघू. वा आता उकल आल्यावर बघू मस्त की आईने रेसिपी बनवल्या शिंबोऱ्यांची. मीठ पण टाकते सर. मीठ टाकायचं बाकी राहिलं फक्त. मीठ पण टाकते. ओके मध्ये काम होऊन जाईल. इकडे जेवण वाढलंय. बघ बघ. पिल्लू 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 उकलाला. टिव 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 टिव. बघा मस्त चूल पेटलेली आहे आणि असा चिंबोऱ्यांचा भन्नाट उकल आलाय बघा. सकाळी पडलेला पाऊस आणि आता भरपूर ऊन पण आहे. दाखवतो तुम्हाला नंतर ऊन. उकल बघा कसला आलाय भन्नाट. बघा ऊन बघा किती आहे. तर मस्तपैकी आईने जेवण वाढलं आहे. इकडं चपाती आहे, भात आहे, कांदा आहे आणि इकडं पप्पांच्या सोबत गेलो चिंबोरे पकडायला. सकाळी भरपूरच पाऊस पडत होता आणि आता ऊन आहे. पप्पा बसलेत जेवायचा. पाणी आहे. वाजलेत 2 वाजायला आलेत. पावणे 2 झालेत. तर जेवून घेतो. मित्रांनो सकाळी भरपूरच पाऊस पडत होता आणि आम्ही नंतर पगोल्यांचा प्लॅन केला जायचा पुलावर. तर पगोल्याला पप्पांच्या सोबत गेलो आज आणि घरी आलो दुपारी 2 वाजलेत आता. आणि मस्तपैकी आईने ना चिंबोऱ्यांची रेसिपी बनवली आहे. हा चिंबोऱ्याचा पेला. तर या मित्रांनो जेवायला. आणि कवटाचा आहे पक्षी. त्याच्यात रस्सा असतं चांगला लागतोय. चपाती घेतली आपण. त्याच्यामध्ये कवट आहे तोच काढला बघा. गरम गरम पण आहे आणि एक नंबर लागते भन्नाट. मस्त जेवतो. बापरे आंगडा खायचा राहिला. हा बघा आंगडा मस्त मोठ आहे. भरपूर गरम आहे. दात गेले जाऊ दे. असाच काय नाही. मस्त. जी टेस्ट हॉटेलमध्ये नसते ती इथं आमच्या घरात आहे. स्वतः आई. भरपूरच सकाळी पाऊस पडत होता. पावसाची संधी घेऊन आम्ही गेलो पुलावरती पगोल्याला आणि पुलावरती जी चिंबोरी भेटलेली ना ती एक भन्नाट मस्तपैकी आईने रेसिपी बनवली. तीच आज तुम्हाला व्हिडिओ शेअर केले. नक्कीच तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की आवडली तर लाईक कमेंट मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर. सर्वांना